नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव साळवी आपणा सर्वांचं स्वागत करतो मॅथ्स हाऊस चॅनलवर. मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे अर्थशास्त्र या विषयाच्या लेक्चरची सिरीज. यामध्ये आपण राज्यसेवा, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा गट क या सर्व परीक्षांसाठी परीक्षाभिमुख जे अर्थशास्त्र असेल त्या या लेक्चरच्या सिरीजमध्ये आपण ते बघणार आहोत. मग जे आपल्याला परीक्षाभिमुख टॉपिक असतील त्या टॉपिकला आपण घेऊन ही लेक्चरची सिरीज चालवणार आहोत. तर आज आपण सुरू करूया आपल्या पहिल्या टॉपिकला. ते आहे आपलं राष्ट्रीय उत्पन्न. मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय काय बघणार आपण? तर राष्ट्रीय उत्पन्न मोजायच्या पद्धती, त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजायच्या पद्धती काय, मग भारतामध्ये कोणती पद्धत वापरली जाते, तर भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजायची पद्धत कोणती ते. त्याच्यानंतर GDP म्हणजे काय, GNP म्हणजे काय, NNP म्हणजे काय, NDP म्हणजे काय आणि GVA म्हणजे काय. त्याच्यानंतर ग्रीन GDP, पायाभूत वर्ष, आणि पायाभूत वर्षामध्ये आपण बघायला गेलं तर वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न आणि मौद्रिक राष्ट्रीय उत्पन्न कशा प्रकारे मोजले जातात, आणि राष्ट्रीय उत्पन्न समितीने आपल्यासाठी काय काय शिफारसी करून दिल्या याबाबतची आपण माहिती आणि परीक्षाभिमुख आपल्याला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात यावर आपण सविस्तर चर्चा घेणार आहोत. बघूया पहिला आपला मुद्दा की राष्ट्रीय उत्पन्न मोजायच्या पद्धती. मग राष्ट्रीय उत्पन्न मोजायच्या पद्धती किती? तर राष्ट्रीय उत्पन्न मोजायच्या पद्धती आहेत 3. कोणत्या कोणत्या? तर पहिली येते उत्पादन पद्धत, दुसरी येते उत्पन्न पद्धत आणि तिसरी येते खर्च पद्धत. सो राष्ट्रीय उत्पन्न मोजायच्या पद्धती 3. त्या 3 कोणत्या कोणत्या? उत्पादन, उत्पन्न आणि खर्च. प्रोडक्शन मेथड, इन्कम मेथड आणि एक्सपेंडिचर मेथड. याच्यामध्ये आपण पहिली जी मेथड आहे उत्पादन पद्धत, या उत्पादन पद्धतीबाबत डिस्कस करूया. उत्पादन पद्धतीमध्ये आपण आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कशा पद्धतीने मोजू शकतो, तर उत्पादन पद्धतीची त्यासाठी आपल्याला व्याख्या बघावी लागेल. व्याख्या बघताना आपल्याला व्याख्यातले कीवर्ड जास्त महत्वाचे आहेत, ते पण आपण बघू. एका आर्थिक वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत, एका आर्थिक वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत तयार झालेल्या वस्तू व सेवांचे अंतिम मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न. उत्पादन पद्धतीमध्ये बघत आहोत. उत्पादन पद्धतीची व्याख्या आहे एका आर्थिक वर्षात. हा पहिला महत्वाचा कीवर्ड आहे. एक आर्थिक वर्ष. आर्थिक वर्ष कसं असतं? एप्रिल टू मार्च. एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. या एका आर्थिक वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत, देशाची जी सीमा आहे, सागरी सीमा आणि भूदृष्ट जी सीमा आहे, या भूदृष्टाच्या सीमेमध्ये ज्या वस्तू तयार होतील, ज्या सेवा तयार होतील, त्यांचे अंतिम मूल्य, हे आपले आहेत कीवर्ड. आर्थिक वर्ष म्हणजे एप्रिल टू मार्च, देशाच्या सीमेअंतर्गत तयार झालेल्या ज्या प्रोड्यूस होतील, ज्या वस्तू प्रोड्यूस होतील, ज्या सेवा प्रोड्यूस होतील, त्यांचं अंतिम मूल्य आपल्याला मोजायचं आहे. ठीक आहे. हेच जर का आपण उदाहरणात बघितलं तर अजून जास्त इथे आपल्याला समजेल, चांगल्यारीत्या समजेल. समजा आपल्या देशामध्ये लाकूड आहे आणि लाकडापासून आपण फर्निचर बनवलं. लाकडाची किंमत आहे, लाकूड जे आहे लाकडाची किंमत आहे 5,000 रुपये, आणि या 5,000 रुपयाच्या लाकडापासून आपण 8,000 रुपयाचं एखादं फर्निचर बनवलं. समजा 8,000 रुपयाचा सोफा बनवला. म्हणजे तिथे काय झालं? देशाच्या सीमेअंतर्गत, म्हणजे एक आर्थिक वर्षामध्ये देशाच्या सीमेअंतर्गत तयार झालेली वस्तू आहे फर्निचर. या वस्तूचं अंतिम मूल्य आपण घेणार 8,000 रुपये. म्हणजे आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न काय झालं? 8,000 रुपये राष्ट्रीय उत्पन्न झालं. ठीक आहे. वेगळं काय उदाहरण बघूया का? पण त्यापूर्वी आपण हे बघूया पुन्हा. इथे लाकूड 5,000 रुपयाचं होतं. हा आहे आपला कच्चा माल. या 5,000 रुपयाच्या लाकडापासून काय झालेलं? फर्निचर. देशाच्या सीमेअंतर्गत तयार झालेलं अंतिम वस्तू आहे फर्निचर, म्हणून आणि त्याचं अंतिम मूल्य आहे 8,000 रुपये. म्हणून आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न झालं 8,000 रुपये. ह्या पहिली गोष्ट. जेव्हा एखादी वस्तू तयार होते त्याच्यासाठी लागणारा जो कच्चा माल असतो, हा कच्चा मालालाच आपण म्हणतो मध्यवर्ती खर्च. मध्यवर्ती खर्च यालाच आपण म्हणतो मध्यवर्ती खर्च. म्हणजे 5,000 रुपये काय झाला? आपला कच्चा माल झाला. 5,000 रुपये काय आपला झाला? मध्यवर्ती खर्च झाला. जेव्हा आपल्याला जीवीए काढायचा असतो, म्हणजे मूल्यवर्धन,
ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड काढायचा असतो, तेव्हा आपल्याला जे राष्ट्रीय उत्पन्न मिळतं, म्हणजे समजा आपल्याला जे मिळाले ते GDP वजा मध्यवर्ती खर्च जर का घेतला तर आपल्याला काय मिळेल, GVA मिळेल. म्हणजे आपला राष्ट्रीय उत्पन्न GDP काय आला 8,000 रुपये वजा मध्यवर्ती खर्च आहे 5,000 रुपये, ते आपल्याला मूल्यवर्धन काय झालं 3,000 रुपये आपला GVA आला, आपलं मूल्यवर्धन आलं. अशा प्रकारे आपलं आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न मोजायची पहिली पद्धत उत्पादन पद्धत. सीमेअंतर्गत एका आर्थिक वर्षात सीमेअंतर्गत तयार झालेल्या वस्तू व सेवांचं अंतिम मूल्य. मग आपली वस्तू कोणती आहे, लाकूड. कुठली आहे, कच्चा माल. म्हणून त्या कच्च्या मालापासून आपण काय बनवलं, फर्निचर बनवलं. सो देशाच्या सीमेअंतर्गत तयार झालेली अंतिम वस्तू कोणती, फर्निचर. आणि या फर्निचरचं अंतिम मूल्य आहे 8,000. म्हणून आपलं राष्ट्रीय उत्पन्न झालं 8,000 रुपये. जर का आपल्याला GVA काढायचं असेल तर GVA म्हणजे मूल्यवर्धन काढायचं असेल ते आपण कसं काढणार, जो आपल्याला GDP मिळाला म्हणजे 8,000 रुपये, त्यातनं मध्यवर्ती खर्च म्हणजेच कच्चा मालाची किंमत जर का मी वजा केली तर मला मिळतो GVA. अशा प्रकारे आपण उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न काढतो किंवा मूल्यवर्धन सुद्धा मोजू शकतो. याच प्रकारे आपल्याला जर का अजून दुसरं उदाहरण बघायचं झालं तर गव्हापासून काय मिळतं आपल्याला, पीठ. गहू जर का असेल आपल्याला 30 रुपये पर केजी, तर आपल्या गव्हाचं फक्त गहू म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं तर एका देशाच्या सीमेअंतर्गत तयार झालेली वस्तू आहे गहू. गव्हाचं अंतिम मूल्य आहे 30, म्हणून आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होईल 30. पण गव्हापासून जर का पीठ तयार झालं तर पीठ आपण कितीला विकणार, 30 रुपयालाच विकणार का, नाही. आपण किती रुपयाला विकणार, ज्याचं दळण आपण केल्यावर जे पीठ तयार होईल त्याचा खर्च मिळून समजा ते विकलं आपण 40 रुपये पर केजीला. म्हणजे देशाच्या सीमेअंतर्गत तयार झालेली वस्तू कोणती आहे आता, पीठ. आणि म्हणून आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होईल 40 रुपये. मग गहू काय होईल, मध्यवर्ती खर्च होईल. मध्यवर्ती खर्च होईल म्हणजेच कच्चा माल होईल. आणि आपलं पीठ काय होईल, अंतिम वस्तू होईल. म्हणून देशाच्या सीमेअंतर्गत तयार झालेली वस्तू आहे पीठ, आणि याचा आहे आपल्याला 40 रुपये आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होईल. याच पिठापासून जर का मी चपाती बनवली, या 1 केजी पिठापासून मी जर का 100 चपात्या बनवल्या आणि 1 चपात्या बनवल्या आणि 1 चपाती किती रुपयाला विकली, 5 रुपयाला विकली, तर आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न काय झालं, 100 चपात्या 1 चपाती 5 रुपयाला 500 रुपये. सो देशाच्या सीमेअंतर्गत तयार झालेली अंतिम वस्तू कोणती, चपाती. आणि या चपातीसाठी लागणारा मध्यवर्ती खर्च काय आहे, पीठ. म्हणजे इथे पीठ काय झाला, मध्यवर्ती खर्च. पीठ काय झाला, कच्चा माल. म्हणजेच आपल्या देशाच्या सीमेअंतर्गत तयार झालेली अंतिम वस्तू आहे चपाती, आणि चपातीचं अंतिम मूल्य आहे 5. अशा 100 चपात्या तयार झाल्या म्हणून देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होईल 500. आणि इथे जर का आपल्याला GVA काढायचं झालं, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड काढायचं झालं, तर आपण कसं काढणार, GDP वजा मध्यवर्ती खर्च. आपला GDP काय आहे, GDP काय आहे 500 रुपये. आणि मध्यवर्ती खर्च किती आहे पिठाचा, किती 40 रुपये. म्हणजे आपला GVA किती आला 460 रुपये. अशा प्रकारे आपलं GVA. अशा पद्धतीने आपण या उत्पादन पद्धतीने मोजून आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकतो. ज्याच्यामध्ये आपण उदाहरण बघितलं की देशामध्ये लाकूड आहे आणि लाकडापासून फर्निचर तयार झालं तर अंतिम मूल्य फर्निचरचं मोजलं जाईल, 5,000 मोजले जाणार नाही. म्हणून 8,000 रुपये आपलं काय होईल, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होऊन जाईल. कारण का देशाच्या सीमेअंतर्गत तयार झालेली अंतिम वस्तू ही फर्निचर असेल म्हणून. सो ही झाली आपली उत्पादन पद्धत. या पद्धतीमध्ये अजून याचे काही कीवर्ड सांगायचे झाले तर काय सांगू शकतो, महत्वाचे मुद्दे. ही पद्धत ही प्रत्यक्ष पद्धत आहे. अजून काय सांगू शकतो, ही पद्धत ही मूल्यवर्धित पद्धत आहे. मूल्यवर्धित पद्धत आहे. सो 2 मुद्दे सांगितले. उत्पादन पद्धत ही प्रत्यक्ष पद्धत आहे, उत्पादन पद्धत ही मूल्यवर्धित पद्धत आहे. अजून काय सांगू शकतो, उत्पादन पद्धतीमध्ये कर, दंड, फी, जुगारातून मिळालेला पैसा, यांची मोजणी केली जात नाही. यांची मोजणी
केली जात नाही. उत्पादन पद्धतीमध्ये कर, दंड, फी आणि जुगारातून म्हणजे आकस्मिक मिळालेला पैसा जो काही असेल तो या कुठल्याही पद्धतीमध्ये मोजला जात नाही. कारण जर का हे मोजलं तर याची दुहेरी गणना होऊ शकते, म्हणून यांची आपण मोजमाप राष्ट्रीय उत्पन्नाच्या या कुठल्याही पद्धतीमध्ये करत नाही. समजा मी हे फर्निचर विकलं, मला 8,000 रुपये मिळाले, म्हणजे देशाच्या सीमेंतर्गत तयार झालेली वस्तू विकली म्हणून मला 8,000 रुपये मिळाले. देशाचं काय झालं, राष्ट्रीय उत्पन्न 8,000. मी बाहेर गेलो, मला आरटीओ वाल्याने पकडलं आणि त्याला मला दंड 500 रुपये सांगितला, तर मी 500 रुपये त्याला दंड दिला. कुठून दिला, या 8,000 मधनं दिला. म्हणजे माझ्या सीमेंतर्गत 8,000 रुपये मोजले गेलेले आहेतच, प्लस मी 500 मोजीन का, नाही. जर का मी 500 मोजले तर त्याची दुहेरी गणना होईल, जे मी 8,000 मध्ये पण मोजले, आणि जर मी 500 मोजले तर माझ्या देशाचं काय होईल, 8,500 राष्ट्रीय उत्पन्न होईल. पण ते नाही होऊ शकत, कारण का त्या 500ची दुहेरी गणना होऊ शकते, म्हणून मी ते मोजणार नाही. सेम तसंच आहे, कर, दंड आणि फी हे कुठल्याही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जाणार नाही. याचं एकमेव कारण याची दुहेरी गणना होऊ शकते, म्हणून हे विचारात घेतलं जाणार नाही. म्हणून आपण या कर, दंड, फी, जुगार यांना गैरघटक असं म्हणतो. गैरघटक म्हणतो. तर ही आहे आपली उत्पादन पद्धत. आणि जर का उत्पादन पद्धतीचं सूत्र बघायचं असेल तर उत्पादन पद्धतीचं सूत्र आहे, इथे लिहितो, गुड्स प्लस सर्व्हिसेस मायनस इंटिग्रेटेड सर्किट. इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे कच्चा माल, गुड्स म्हणजे वस्तू आणि एस म्हणजे सेवा. जर का हे आपल्याला एक्झाम्पल म्हणून टाकायचं असेल तर हे आपण कसं टाकणार, आपल्याकडे जर का समजा हे 5,000 रुपयाची वस्तू होती, सीमेंतर्गत 8,000 रुपयाची वस्तू आहे, प्लस सेवा 0, कच्चा माल मी इथे काय करणार, वजा करणार. मग कच्चा माल इथे कोणता आहे, मध्यवर्ती खर्च. कच्चा माल किती, 5,000 रुपये आले का, 8,000 रुपये. इथे पण ते चाललं आणि या सूत्रात पण हे चाललं. सो अशा प्रकारे आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन पद्धतीने मोजलं जातं. ठीक आहे, तर आपण सुरू करूया पुढची पद्धत, उत्पन्न उत्पादन पद्धतीमध्ये येतात 2 गोष्टी आपल्याला महत्वाच्या असतात. एक असतं उत्पादनाचे घटक. ठीक आहे, उत्पादनाचे घटक, फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आपण ज्याला म्हणतो. आणि या फॅक्टर ऑफ प्रोडक्शन मधनं एखाद्याला काय मोबदला मिळतो, काय इन्कम मिळतो, ते आपल्याला या उत्पन्न पद्धतीमध्ये मोजायचं असतं. जर का उत्पादनाच्या घटकामध्ये कोण कोण येतं, तर येतं पहिलं भूमी, लँड, मजूर, लेबर, भांडवल, कॅपिटल आणि संयोजक, जो कोणी ओनर असेल तो. ठीक आहे, मग ज्याचं म्हणजे या फॅक्टर ऑफ प्रोडक्शन मध्ये ज्याची भूमी आहे, त्या ज्याची भूमी असेल त्याला काय मोबदला मिळेल, तर रेंट मिळेल. बरोबर ना, त्या ज्याची भूमी असेल त्याला काय मिळेल, रेंट मिळेल. जो मजूर असेल त्याला काय मिळेल, वेजेस मिळतील. जो भांडवलदार असेल, ज्याचं भांडवल असेल त्याला काय मिळेल, इंटरेस्ट मिळेल. ठीक आहे, आणि जो संयोजक असेल त्याला काय मिळेल, प्रॉफिट मिळेल. म्हणून जर का ह्याच्यावरून सूत्र बघायचं झालं उत्पन्न पद्धतीचं, तर उत्पन्न पद्धतीचं सूत्र काय होईल, रेंट प्लस वेजेस प्लस इंटरेस्ट प्लस प्रॉफिट. या सूत्राने जर का आपण आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, म्हणजेच आपण आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पन्न पद्धतीचा वापर केला आहे असं समजू शकतो. उत्पन्न पद्धतीचा वापर करताना कुठलं सूत्र वापरलं जातं, रेंट, वेजेस, इंटरेस्ट आणि प्रॉफिट. पण हे कशातनं मिळतं, उत्पादनाचे घटक कोणते आहेत, भूमी, मजूर, भांडवल आणि संयोजक. भूमी ज्याची आहे त्याला मोबदल्यात काय मिळतं, रेंट. मजूर आहे त्याला काय मिळतं, वेजेस. भांडवलदार आहे, भांडवल ज्याचं आहे त्याला मिळतं इंटरेस्ट. आणि जो संयोजक आहे, जो बिझनेस चालवतो आहे किंवा जो उत्पादन घेत आहे त्याला काय मिळतो, प्रॉफिट. आणि या सगळ्यांना एकत्र केलं तर मला माझ्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मिळेल. सिंपल. अशा पद्धतीने आपल्या देशाचं उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न काढतो. जसं मगाशी म्हटलं, याच्यामध्ये की पॉइंट्स काय, उत्पन्न पद्धत ही कशी आहे, अप्रत्यक्ष पद्धत आहे. उत्पादन पद्धत कशी होती, प्रत्यक्ष पद्धत होती. उत्पादन जी पद्धत होती ती प्रत्यक्ष पद्धत होती, उत्पन्न पद्धत ही अप्रत्यक्ष पद्धत आहे. अजून याचा दुसरा मुद्दा, उत्पादन पद्धत कशी होती, मूल्यवर्धित पद्धत होती. ही कशी आहे, ही पण मूल्यवर्धित पद्धतच आहे. मूल्यवर्धित पद्धत आहे. ठीक आहे, सो दोघांमध्ये एक सेमच आहे, ती पण मूल्यवर्धित आहे. उत्पादन पद्धत पण आणि उत्पन्न पद्धत सुद्धा मूल्यवर्धित पद्धत आहे.
उत्पादन पद्धत ही प्रत्यक्ष पद्धत होती आणि उत्पन्न पद्धत ही कशी आहे, अप्रत्यक्ष पद्धत आहे. याबद्दल अजून एक विचार केलेला मागच्या वेळी सांगितलेलं की उत्पादन पद्धतीमध्ये गैरघटक विचारात घेतले जात नाहीत. गैरघटक म्हणजे काय, कर, दंड, देणगी, फी हे जे काही आहेत हे आपण विचारात घेत नाही, किंवा आकस्मिक मिळालेला पैसा म्हणजे जुगारातून मिळालेला पैसा वगैरे आपण उत्पन्न पद्धतीमध्ये विचारात घेतले जात नाही. म्हणजे गैरघटक विचारात घेत नाही. आणि मग गैरघटक म्हणजे काय काय, कर, दंड, देणगी, फी, त्याच्यानंतर जुगारातून मिळालेला पैसा हे विचारात घेत नाही. हे अत्यंत मदत. पुन्हा एकदा सेम कारण त्याची दुहेरी गणना होऊ शकते म्हणून हे विचारात घेत नाही. जसं मगाशी सुद्धा तेच बघितलं. आता समजा आम्हाला रेंट मिळालं, मला रेंट मिळालं काही 10,000 रुपये आणि मी बाहेर गेलो आणि मुलाची फी भरली 3,000 रुपये फी जर का भरली तर मी ते 3,000 मोजले तर 10,000 मी ऑलरेडी मोजलेले आहेत. 3,000 म्हणलं तर 13,000 होतील. पण ते 3,000 तेच आहेत जे मी ऑलरेडी मोजलेले आहेत माझ्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, म्हणून मी 10,000 आणि 3,000 मोजू शकणार नाही. मग अशा प्रकारे ती दुहेरी गणना होऊ शकते. म्हणून मी आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कुठलीही पद्धत वापरताना या गोष्टी विचारात घेत नाही. म्हणजे उत्पन्न पद्धत विचारात घेताना हे विचारात घेत नाही, कारण यांची दुहेरी गणना होऊ शकते. ठीक आहे. तर आता आपण बघूया पुढची पद्धत, खर्च पद्धत. आपण उत्पन्न पद्धत बघितली, आता आपण खर्च पद्धत बघूया. खर्च पद्धत. मग खर्च कोण करतं, आपल्या देशात असणारे भारतीय आणि विदेशी नागरिक किंवा विदेशी. मग भारतातला कोण कोण खर्च करणार, मग भारतातला खर्च करणारे असतात तिघं. एक आपण भारतीय नागरिक, एक सरकार आणि भारतीय कंपनी. आणि विदेशीमध्ये कोण खर्च करतं, विदेशी नागरिक जो आपल्या भारतात आहे तो, आणि जी परकीय कंपनी आपल्याकडे आहे ती, विदेशी कंपनी किंवा परकीय कंपनी. मग हे सगळे कशावर खर्च करणार, पहिले कोण बघतोय, खर्च करणारे कोण, भारतीय आणि विदेशी. मग भारतीय मध्ये कोण कोण खर्च करतं, भारतीय नागरिक, भारत सरकार आणि भारत कंपनी, भारतातली कंपनी. विदेशीमध्ये कोण खर्च करणार, विदेशी नागरिक आणि विदेशी कंपनी. मग हे सगळे खर्च कशावर करणार, एक म्हणजे उपभोग खर्च, दुसरा गुंतवणूक खर्च आणि तिसरा इतर खर्च. खर्च करतात भारतीय आणि विदेशी. भारतीयमध्ये नागरिक, सरकार, भारतीय कंपनी, विदेशीमध्ये नागरिक आणि परकीय. कशावर करतात, उपभोग म्हणजे कन्झम्पशनवर, गुंतवणूक खर्चावर आणि इतर खर्चावर. म्हणून खर्च पद्धतीचं सूत्र असं होतं, उपभोग खर्च म्हणजे कन्झम्पशन, इन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, अर्थात इकडचे जे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर असतील ते भारत सरकारचेच असतील. कुठलाही विदेशी सरकार येऊन आपल्या देशात खर्च करेल, त्याच्यामुळे तो इथे जे काही येईल, जी गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, जी स्टँड फॉर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, हे आपल्या भारत सरकारच्याच जो गव्हर्नमेंट असेल त्याचाच हा खर्च असेल. प्लस एक्स मायनस एम, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट म्हणजेच निर्यात मायनस आयात, असं आपलं हे सूत्र तयार होतं. आणि या सूत्राने जे उत्पन्न किंवा आपल्या देशाचं उत्पन्न मोजलं जातं त्याला म्हणतो खर्च पद्धत. ही जी काय पद्धत आहे ही पद्धत पण कशी आहे, अप्रत्यक्ष पद्धत आहे आणि ही एक मूल्यानुसारी पद्धत आहे. ही कशी पद्धत आहे, अप्रत्यक्ष पद्धत आहे आणि ही मूल्यानुसारी पद्धत सुद्धा आहे. अशा प्रकारे या खर्च पद्धतीचा वापर करून देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. जेव्हा 4 ऑगस्ट 1949 ला महालनोबिस समिती आलेली होती, तेव्हा महालनोबिस समितीने जेव्हा देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी महालनोबिस समितीने खर्च पद्धतीचा वापर केला होता. पण त्यांनी स्वतः शिफारस अशी केली की बाबा खर्च पद्धतीचा वापर न करता संयुक्त पद्धतीचा वापर येणाऱ्या काळामध्ये भारत सरकारने किंवा भारतीयांनी देशाचं राष्ट्रीय उत्पन्न काढण्यासाठी संयुक्त पद्धतीचा वापर केला जावा असं त्यांनी शिफारस केली. पण स्वतः मात्र त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणत्या पद्धतीचा वापर केला, तर खर्च पद्धतीचा वापर केलेला होता. ठीक आहे. तर आता आपण बघूया भारत सरकार किंवा भारतात कोणत्या पद्धतीने आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न काढलं जातं आणि आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कोण मोजतं हे आपण बघूया.
तर आपण खर्च पद्धत बघितली. आता आपण बघूया भारतामध्ये कोणत्या पद्धतीने देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. तर काय आहे भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजायची पद्धत. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजायची पद्धत कोणती, तर संयुक्त पद्धत. मग संयुक्त पद्धत म्हणजे काय, संयुक्तीकरण, दोन पद्धतींना एकत्र करून एक पद्धत निर्माण झाली, तिला बोलतो संयुक्त पद्धत. मग कोणत्या दोन पद्धतींचं एकत्रीकरण करून आपण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजतो, तर पहिली पद्धत म्हणजे उत्पादन पद्धत आणि दुसरी पद्धत म्हणजे उत्पन्न पद्धत. या दोन पद्धतींना आपण एकत्र करतो आणि आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजतो, यालाच बोलतो संयुक्त पद्धत. मग उत्पादन पद्धत मोजताना आपण कोणत्या गोष्टी मोजतो आणि उत्पन्न पद्धत मोजताना कोणत्या गोष्टींचं उत्पन्न मोजतो हे आपल्याला बघायचं आहे. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 3 क्षेत्र आहेत, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. प्राथमिक क्षेत्र म्हणजे कृषी व संलग्न क्षेत्र, द्वितीय क्षेत्र म्हणजे उद्योग आणि तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा. ओके, अशा आपल्या अर्थव्यवस्थेचे 3 क्षेत्र आहेत. मग उत्पादन पद्धतीमध्ये प्राथमिक क्षेत्र म्हणजे कृषी व संलग्न क्षेत्र व द्वितीय क्षेत्र म्हणजे उद्योग क्षेत्र, ज्या वस्तू निर्माण होतील त्या वस्तूंचे अंतिम मूल्य आपण यामध्ये मोजतो, अंतिम मूल्य मोजतो. म्हणजेच जर का प्राथमिक क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्रासाठी मी उत्पादन पद्धत वापरतो, तर उत्पन्न पद्धत कोणासाठी वापरतो, सेवा क्षेत्रासाठी. सो सेवा क्षेत्रातील उत्पन्न मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरतो, उत्पन्न पद्धत वापरतो. आणि उत्पादन पद्धत कोणासाठी वापरतो, प्राथमिक क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्रातील ज्या वस्तू निर्माण होतील त्या वस्तूंचं अंतिम मूल्य विचारात घेतो, त्याला बोलतो उत्पादन पद्धत. आणि सेवा क्षेत्र म्हणजे या 2 क्षेत्र जर का मी इथे मोजले तर राहिलेलं क्षेत्र होतं तृतीय क्षेत्र. तर तृतीय क्षेत्रासाठी कोणती पद्धत, उत्पादन पद्धत उत्पन्न पद्धत वापरतो. म्हणजे उत्पादन पद्धत प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्र आणि उत्पन्न पद्धत सेवा क्षेत्रासाठी वापरतो. अशा पद्धतीने आपण आपल्या देशामध्ये संयुक्त पद्धतीचा वापर करतो. म्हणजे काय, दुसरा पॉईंट काय येईल, सेवा क्षेत्राचा सहभाग नाही, सेवा क्षेत्राचा सहभाग नाही किंवा सेवा क्षेत्रासाठी उत्पादन पद्धत वापरली जात नाही. आणि इकडे काय लिहू आपण की सेवा क्षेत्रातील उत्पन्न मोजण्यासाठी उत्पन्न पद्धत वापरतो, प्लस अजून काय वापरतो इथे, विदेशी नागरिकांनी व कंपनीने कमावलेलं उत्पन्न यामध्ये किंवा या पद्धतीने मोजतो. सिंपल. सो आपल्याला काय कळलं, संयुक्त पद्धत भारतात वापरली जाते. संयुक्त पद्धती म्हणजे कुठल्या 2 पद्धती एकत्र केल्या जातात, उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत. उत्पादन पद्धतीमध्ये प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या तयार झालेल्या वस्तूंचं अंतिम मूल्य घेतो आणि सेवा क्षेत्राचा इथे कुठलाही सहभाग राहत नाही. आणि उत्पन्न पद्धतीमध्ये कोणाचा वापर करतो, राहिलेलं क्षेत्र तृतीय क्षेत्र सेवा क्षेत्रातील जे उत्पन्न मोजण्यासाठी आपण या उत्पन्न पद्धतीचा वापर करतो. प्लस विदेशी नागरिकांनी किंवा कंपनीने भारतात जे उत्पन्न कमावलेलं आहे ते सुद्धा आपण उत्पन्न पद्धतीनेच मोजतो आणि आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न काढतो. सो आपल्या देशामध्ये कोणती पद्धत वापरली जाते, संयुक्त पद्धत वापरली जाते. आता कोणती पद्धत वापरू दे, म्हणजे उत्पादन पद्धत वापरू दे, उत्पन्न पद्धत वापरू दे, खर्च पद्धत वापरू दे किंवा आपल्या देशात वापरली जाणारी संयुक्त पद्धत असू दे, कुठल्याही पद्धतीमधनं मिळणारं उत्पन्न हे नेहमी ग्रॉसच असतं. जे सुरुवातीला उत्पन्न मिळतं ते नेहमी ग्रॉसच असतं. जसं की जेव्हा आपल्याला एखादी सॅलरी मिळते, समजा गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, त्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईला सॅलरी मिळते तेव्हा ती त्याला ग्रॉस असते. मग त्या ग्रॉस मधून त्याचे डिडक्शन होऊन त्याला नेट सॅलरी मिळते. सो एक्झाम्पल त्याला मिळाली ग्रॉस सॅलरी 80,000. मग त्याच्यातनं काय डिडक्ट होईल, जीपीएफ डिडक्ट होईल. जीपीएफ समजा त्याचा डिडक्ट झाला 20,000 म्हणजे झाले 60,000 रुपये. त्याच्यानंतर प्रोफेशनल टॅक्स डिडक्ट होणार, त्याच्यानंतर त्याचं LIC असेल तर ती LIC डिडक्ट होणार, कुठला हप्ता असेल तर तो डिडक्ट होणार. हे जे डिडक्शन आहे हे डिडक्ट केल्यावर त्याला जी सॅलरी मिळते ती नेट असते. म्हणजे कुठल्याही उत्पन्नाचा
प्रवास हा कसा असतो, ग्रॉस पासून नेटकडे असतो. म्हणजे समजा मला कुठल्याही पद्धतीने, उत्पादन पद्धतीने असू दे, उत्पन्न पद्धतीने असू दे, खर्च पद्धतीने असू दे किंवा संयुक्त पद्धतीने असू दे, मिळणारं उत्पन्न हे नेहमी कसं असणार, ग्रॉसच असणार. जसं आपल्याला सॅलरी मिळते आणि कुठलंही उत्पन्न मिळतं ते नेहमी ग्रॉसच असतं. आणि त्याचा प्रवास नेहमी कसा असतो, जसं कुठल्याही सॅलरीचा प्रवास ग्रॉस मधनं डिडक्शन झाल्यावर नेटकडे होतो, तसाच इकडे सुद्धा प्रवास हा ग्रॉस कडून नेटकडे होतो. मग इथे ग्रॉस कडून नेटकडे होताना काय येतं, यातून कोणतंही जेव्हा उत्पन्न मिळतं तेव्हा आपलं ते कसं असेल, ग्रॉस असेल, म्हणून आपण त्याला म्हणतो जीडीपी. आणि इकडनं प्रवास होत असताना तो कसा होतो, एनएनपी कडे होतो. म्हणून जीडीपी, नंतर मिळतो आपल्याला जीएनपी, नंतर मिळतो एनडीपी आणि मग मिळतो एनएनपी. कसा झाला प्रवास, ग्रॉस कडून नेटकडे. म्हणून आपल्याला कुठल्याही पद्धतीने जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मिळतं ते असतं ग्रॉसच. म्हणून जेव्हा कुठल्याही पद्धतीने आपण राष्ट्रीय उत्पन्न काढलं तर आपल्याला काय मिळेल, पहिले जीडीपी मिळेल. कुठली पद्धत वापरू दे, उत्पादन, उत्पन्न या खर्च, इथे मिळणारं उत्पन्न कसं असेल, ग्रॉस. आणि जे ग्रॉस उत्पन्न पहिलं येईल त्याला म्हणेल मी जीडीपी. आणि मग ग्रॉस कडून प्रवास कसा होईल, नेटकडे. म्हणून इकडनं जीडीपीचा प्रवास कसा होईल, नेटकडे. ग्रॉसचा प्रवास कसा होईल, नेटकडे. म्हणून जीडीपी, नंतर जीएनपी, एनडीपी आणि एनएनपी. हे आपल्याला आता बघावं लागेल. मग जीडीपी काय, जीएनपी काय, एनएनपी काय, एनडीपी काय, आणि याच्यातून सगळ्यात जसं मगाशी आपण बघितलं जीव्हीए, तर जीव्हीए कसा काढला ते मगाशी पण बघितलं आणि हे बघताना सुद्धा आपण बघूच. ठीक आहे. तर आता आपण आजचा व्हिडिओ हा इथे थांबूया, आजचं लेक्चर इथे थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपले जे राष्ट्रीय उत्पन्नाचे राहिलेले मुद्दे आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं, या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आमचा विश्वास, आमचा आत्मविश्वास नक्की वाढवतील. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.